नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। आता कसे आहात तुम्ही? तर मजेत आहात अशी आशा करतो। आज आपण कुठल्याही दोन अंकी संख्येला 11 ने मल्टिप्लाय करायचं, त्याचं उत्तर एक 5 ते 10 सेकंदामध्ये एकदम सोपी ट्रिक वापरून करायचं। आता x इंटू 11 इज इक्वल टू किती? म्हणजे काय? x च्या जागी कुठल्याही दोन नंबर ठेवा, इंटू 11 करा। कुठली? 1 ते 100 पर्यंत, 10 ते 100 पर्यंत दोन अंकी इथं ठेवायचे, त्याला इंटू 11 करायचं। 2 मिनिटांमध्ये नवे 2 मिनिटाच्या अगोदरच तुमचं आन्सर इथं आपल्याला आलेलं दिसन। ते कसं आपण एकदम सोप्या पद्धतीने ट्रिक अप्लाय करून ते फाइंड आउट करू दादू। ओके, आता एक्झाम्पल पाहूया। एक्झाम्पल नंबर 1, 52 इंटू 11 इज इक्वल टू किती? तुम्ही जर स्पर्धा परीक्षा द्यायला गेलात किंवा कुठली तुमचं बेसिक एक्झाम असू द्या किंवा कुठला तुमचा व्यवहार असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला जर 11 ने मल्टिप्लाय करायला सांगितलं दोन अंकी संख्येला, तर तुम्हाला कॅल्क्युलेटर न काढता आलं पाहिजे। ते आपण एकदम सोपी ट्रिक अप्लाय करूया। 52 into 11, what is the final answer of this number? काय करायचं आहे आपल्याला? इथे 52 5 प्लस 2 ह्याची दोन नंबरची ऍडिशन करून घ्यायची आहे। म्हणजे 5 प्लस 2 किती आलं? आपलं उत्तर 7। किती आलं? 7 उत्तर। बट फायनल उत्तर हे आहे का? कारण 52 गुणिले 11 आपल्याला काढायचं आहे आणि 52 गुणिले 11चं उत्तर जर 7 येत असेल तर चूक आहे। आपली अजून ट्रिक फायनल आन्सर यायचं बाकी आहे। सुरुवातीला याचं काढून घ्यायचं 5 प्लस 2 7 आलं। मग नेक्स्ट काय करायचं? 5 आणि 2 लिहून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं? हे जी ऍडिशन आली इन बिटवीन दॅट नंबर लिहून टाकायची। आलं तुमचं उत्तर। किती वेळ लागला? मोजून 5 सेकंद लागला। 5 नवे 5 पेक्षा कमी, बरोबर। आता काय करायचं? सेम तुम्हाला एक एक्झाम्पल आपण दुसरं पाहू, जेणेकरून काय होईल, तुमचं 2-4 एक्झाम्पल घेतले तर तुम्हाला ती ट्रिक इस्तेमाल करायला, कुठेही वापरायला, एक्झाम मध्ये असो किंवा तुमचा खाजगी व्यवहार असो, तिथे अप्लाय करता येईल। आता दुसरं एक्झाम्पल आपण बघूया। आता 73 इंटू 11, आता जसं केलं तसंच करायचं। 7 आणि 3 ची ऍडिशन करायची। 7 आणि 3 10 इंटू 11, 73 इंटू 11 किती? तुमचं उत्तर मला तुम्ही सांगू शकता का? आता 5 सेकंदामध्ये आता ऍडिशन करून घ्यायची। 7 प्लस 10 किती? 7 प्लस 3 किती आलं? 10 इंटू 11 नेच आपल्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 73 गुणिले 11 आपल्याला पाहिजे। बट आता मागच्या एक्झाम्पल मध्ये फक्त इथं सिंगल डिजिट आला होता, आता इथं डबल डिजिट आलाय। जर तुमचं डबल डिजिट येत असेल तुमच्या ऍडिशनचा, तर एक कॅरी फॉरवर्ड करायचा। कॅरी फॉरवर्ड करायचा। तो कसा? आता आपण काय करूया? 7 आणि 3 आपण लिहून घेऊया। 7 आणि 3 आणि हे किती आहे? 10। हे तुमचं उत्तर आलं का? नाही, कारण की 73 गुणिले 11 हे येतच नाही, म्हणजे इथं गडबड होती काहीतरी। म्हणून काय करायचं आपण? ह्या 7 मध्ये हा एक ऍड करायचा। किती? 7 आणि 1 8 आणि हा 0 पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा। 03 आलं तुमचं उत्तर 803। समजलं? जर तुमची 2 डिजिटची संख्या असेल तर त्याला सिंपल याच्यामध्ये एक ऍड करायचा आणि पुढचा एक कॅरी फॉरवर्ड करायचा, जेणेकरून तुमचं सोप्या पद्धतीने आन्सर येऊन जाईल। ओके, म्हणजे काय? याच्यातून काय तुम्ही शिकला? बाबा, जर तुमचं कुठलीही 2 अंकी किंवा 3 अंकी असेल, चला आता आपण 2 अंकीचं तर पाहिलं, 3 अंकीचं पाहूया। एक एक्झाम्पल 3 अंकीचं काय आपण पाहायचं? 3 अंकीचं असं पाहूया, 104 गुणिले 11 इज इक्वल टू किती? 2 अंकीचं तर तुम्ही केलं दादू। आता इथं ट्विस्ट आहे। ट्विस्ट काय? इथं 3 अंक आहेत आणि इथं मल्टिप्लाय 11 आहे, तर याच्यामध्ये काय करायचं? ट्रिक तीच राहील दादा, ट्रिक तीच राहील, तू टेन्शन घेऊ नको, ट्रिक आपली तीच राहील। बट इथे काय करायचं आहे? याची ऍडिशन करून घ्यायची, या तिन्हीची पण ऍडिशन। बट इथं 3 अंक असल्यामुळे काय करायचं? आपल्याला पेअरने ऍडिशन करावं, म्हणजे 1 आणि 0 ची आणि 0 आणि 4 ची ऍडिशन करावं लागेल, तेव्हाच आपल्याला ते आन्सर आलं। म्हणजे 104 गुणिले 11, सुरुवातीला आपल्या ठरलेल्या ट्रिकनुसार ऍडिशन करून घेऊया। 1 प्लस 0 किती? 1 आणि 0 प्लस 4 किती? 4
आणि आता आपण काय करायचं, हा सुरुवातीचा 1 नंबर आणि लास्टचा 1 नंबर 1144 आलं. किती सोपं आहे, एकदम सोपं आहे. अशा प्रकारे तुम्हाला कुठलीही नंबर असू द्या, कुठलीही संख्या असू द्या, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ट्रिक अप्लाय करून करायचं आहे. समरी, शॉर्ट मध्ये समरी काय, तुमचं जर फॉर्म्युला सांगायचं झालं, आता आपण ट्रिक तर पाहतो पण त्याचा स्पेसिफिक फॉर्म्युला पण असायला पाहिजे. विदाउट फॉर्म्युलाचं आपलं कसं चालणार, बरं नाही चालणार ना. आपलं ध्येयाशिवाय जीवन चालू शकत नाही. तर हे तर गणित आहे, गणिताला फॉर्म्युला आलाच की मग आपण ह्या ट्रिकचा काय फॉर्म्युला आहे बाबा, तुमचा फॉर्म्युला असा राहील त्याचा, कुठलीही संख्या म्हणजे तुमचं काय 11 ने मल्टिप्लाय, कारण आपण ही फक्त 11 साठी ट्रिक आहे, हे लक्षात घ्या. सगळ्या कॉमन ह्याला आपण हे यूज करू शकत नाही. 11 × x त्याचं उत्तर हे, म्हणजे आपला हा या फॉर्मॅट मध्ये आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. म्हणजे काय, 11 गुणिले AB इज इक्वल टू काय येईल, a प्लस b आणि b म्हणजे काय 11. आता इथं ए म्हणजे काय, समजा आपली तुमची 2 अंकी कुठलीही संख्या त्यातला पहिला डिजिट, आणि बी म्हणजे त्या दुसऱ्या संख्येचा दुसरा डिजिट, समजा 57 असेल, समजा 5 आणि 7 इथं लिहिलं. आणि इथं काय बाबा तुमचं हे जे आहे ए प्लस बी म्हणजे या 2 डिजिटची ऍडिशन. संपलं. बट इथे एक ट्रिकचं आपल्याला ह्या 2 अंकीसाठी झालं. पण जर तुमच्या ह्याची ऍडिशन जर ग्रेटर दॅन 10 येत असेल किंवा इक्वल टू 10 असेल, म्हणजे काय, समजा 7 आणि 3, मागचं एक्झाम्पल जे पाहिलं ना आपण, 7 आणि 3 ची ऍडिशन किती आलेली आपली, 7 + 3, 10 ऍडिशन आली. म्हणजे काय, इथं तुमचं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 म्हणजे 10 जरी आलं किंवा 10 समान आलं किंवा 10 पेक्षा मोठी जर आलं, तर तिथं आपल्याला कॅरी फॉरवर्ड करावा लागेल. जे काही नंबर असेल तुमचा, एक ऍडिशन करून पुढचा जो रिमेनिंग आहे तो तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करावा लागेल. अशा प्रकारे ही तुम्हाला कुठल्याही संख्येला 11 ने मल्टिप्लाय करायची ट्रिक समजली असेल. ही ट्रिक आपल्या व्यवहारामध्ये तुमच्या MPSC क्लास 1 क्लास C किंवा कॉलेज शाळेमध्ये जे काही विद्यार्थी आहेत ते आरामदायी आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊन ही ट्रिक अप्लाय करू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचा एक्झामचा अभ्यास आणि गणितातली रुची आणखी वाढेल. अशा प्रकारे ही ट्रिक आज आपण समजून घेऊया. भेटूया पुढच्या लेसन मध्ये नवीन ट्रिक मध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.